वरणबट्टी पाहूनच काय, पण नुसतं नाव जरी ऐकलं ना वरणबट्टी, तरी तोंडाला पाणी येतंय. चला मग खानदेशची अशी वरणबट्टी आपण करायला सुरुवात करूया. फेमस खानदेशची वरणबट्टी. आता मी इथे आस्तरभर गहू घेतले आहेत, 1 वाटी मकी घेतली आहे आणि घरची चक्की असल्यामुळे मी घरीच दळून घेतलं ते. जसं आपण खमणचं पीठ दळतो ना, तसं जाडसर त्याला रव्यासारखं दळून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यात मी इथे बडीशेप, ओवा आणि जिरे घेतले आहे आणि ते मिक्सरमधून छान त्याचं आपण बारीक करून घेणार मिक्सरमधून. बघा छान असं बारीकसर झालं आहे. आता आपण बट्ट्या करायला घेणार. मग अगोदर मी पीठ घेऊन घेतले, त्यात मीठ घातले, जे आपण मिश्रण काढून घेतलं मिक्सरमधून ते आपण टाकलं त्यात. तेल टाकलं 1 पळी, हळद टाकली, छान पाणी टाकून आपण छान कणिक अशी मळून घेणार. आता बट्टीचं आपण कणिक घेतली आणि पोळीसारखं लाटून घेणार आणि छान ते गोल त्यांचे पूड करून आपण त्याचे छान बट्ट्या ह्या करून घेणार. एकीकडे बट्टीचं भांडं आपण ठेवलं आहे, त्यात पाणी गरम करायला. आता गरम झालं पाणी, आपण बट्ट्या त्यात ठेवून देणार शिजवायला. आता आपण बट्ट्या आपल्या शिजून ह्या झालेल्या आहेत. आता आपण काप करून घेतले आणि छान तेलात आपण तळून घेणार. तोवर आपण एकीकडे तुरीची डाळ जी आहे ती आपण शिजवून घेतली आहे. आता तिला फोडणी आपण देऊन देणार. तेलात जिरे, कढीपत्ता, लसूण, टमाटा, मिरच्या ह्या टाकून घेतल्या, मीठ टाकून घेतलं आणि जे आपलं शिजून झालेली डाळ जी होती ती आपण टाकून दिली. छान आपलं वरण हे तयार झालं आहे. एकीकडे मी भाजी करून घेतली. भाजी पण आपली ही तयार झाली. मी मटमुंगच्या वड्यांची भाजी ही तोंडाला लावायला करून घेतली. एकी साईडला भात पण आपण करून घेतला. इतकी छान लागते ना वरणबट्टी. पूर्ण ताट जर तयार झालं आणि आपल्यासमोर जर आलं ना, आपल्याला लगेच वाटतं की आपण जेवण करून घ्यायचं. एकदम छान असं. आमच्या घरातल्यांना आज वरणबट्टी खायचीच होती, म्हणून मग आज म्हटलं बट्टीचंच बेत करू म्हटलं. छान अशी वरणबट्टी करून त्यांना खाऊ घातली. त्यांना एकच नंबर लागली ती आणि सर्वांनी वाहवाच केली घरात. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरातल्यांकडून तुमची वाहवा करून घ्या. एकच नंबर लागते वरणबट्टी, आमच्या खानदेशची फेमस वरणबट्टी. बघा आता माझा भात पण रेडी झाला. झालं हे ताट तयार.